मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदले. कडू समर्थकांनी व्यक्त केला जल्लोष. बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विचित्र विधान. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. नाशिक आणि मुंबईत एकता दौडचं आयोजन. देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम. गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोडा. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. बच्चू कडूंचे आंदोलन आटोपले. नागपुरातील परिस्थिती पूर्वपदावर. नाशिकमधल्या धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट. रामकुंड, गोदाघाट, त्र्यंबकेश्वर मधील ठिकाणांचा समावेश. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला. रोहित आर्या कुख्यात हाजी मस्तानच्या मुलीच्या संपर्कात. हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री. पुण्यात दोघांनी बांधकाम व्यवसाय केला होता सुरू. सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने. समिती अहवालानंतर निर्णय घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं. कर्जमाफीची तारीख जाहीर करा हीच मागणी होती. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य. राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाहीत. शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं पोलिसांकडून एन्काउंटर. सर्व 17 मुलांसह एक ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका. सरकारनं रोहित आर्यला दिलेलं पत्र जय महाराष्ट्रच्या हाती. स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर. याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत. सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना. राज्य सरकारने 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधला. न्यायाच्या या लढाईत तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही. महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची अलर्जी. रडीचा डाव खेळण्यात मवियाची पसंती. अमित साटम यांचा मवियावर हल्लाबोल. फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी कुणालाही सोडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही करणार चर्चा. ठाण्यातील आपला दवाखाना योजना गुंडाळली तर आरोग्य मंदिरांच्या प्रस्तावाबाबत महायुतीमध्ये जुंपली. बीकेसी मधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा. मोतीलाल नगरमधील धडक कारवाई चर्चेत. भारताच्या महिला संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक. कांगारूंचा 5 विकेट्सनं धुव्वा उडवला. 339 धावांचं डोंगरा एवढं आव्हान लिलया केलं पार. एकता स्मारकावर सरदार पटेल यांना अभिवादन. पंतप्रधान मोदी यांची लोहपुरुषाला श्रद्धांजली.